नमस्कार शेतकरी मित्र, मी मारुती जाधव, ऊस विकास अधिकारी डॉक्टर पतंगराव कदम, सोनेरा सहकारी साखर कारखाना, आपले कृषी तीर्थ या यूट्यूब चॅनेलमध्ये सहर्ष स्वागत करत आहे। शेतकरी मित्र, आपण नेहमी ऊसाच्या पिकामध्ये कोणत्या तरी कमतरतेच्या बाबतीत तोंड देत असतो आणि कधीतरी आपला ऊस पिवळा पडतो, ऊसाची पानं पिवळी पडतात, ऊसाच्या कांड्या आखूड राहतात, ऊसाच्या पानावर डाग पडतात, ऊसाची पाने करपल्यासारखी दिसतात। ही कोणत्या कमतरतेची लक्षणं आहेत? यामुळे आपण कन्फ्यूज होत असतो आणि आपली द्विधा अवस्था होत असते। काय उपाय करावा हे समजत नाही। कमतरता कळाल्याशिवाय त्यावरचा उपाय कळत नाही आणि म्हणूनच आज आपण ही जी सूक्ष्म अन्नद्रव्ये आहेत, ऊस पिकासाठी लागणारी जी सूक्ष्म अन्नद्रव्ये आहेत, ते कोणत्या सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता आहे ती ओळखावी कशी, त्या सूक्ष्म अन्नद्रव्याचं काय आहे आणि ते कमतरता भरून कशी काढायची, त्यासाठी कोणतं खत द्यायचं, कोणती फवारणी द्यायची, याविषयीची माहिती आज आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। शेतकरी मित्र, आपण जर माझ्या या कृषी तीर्थ चॅनेलवर नवीन असाल तर आपण प्रथम या चॅनेलला सबस्क्राईब करा, म्हणजे शेतीविषयी महत्त्वाचे व्हिडिओ आपणाला पाहायला मिळतील, त्याचं नोटिफिकेशन आपणाला मिळेल। तसेच जर हा व्हिडिओ आपणाला आवडला तर या व्हिडिओला लाईक करा, काही कमी जास्त वाटलं तर कमेंटसुद्धा करा। आणि आपण आता चालू करूया सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता, कार्य आणि लक्षणं। शेतकरी मित्र, सूक्ष्म अन्नद्रव्यामध्ये जे महत्त्वाचं अन्नद्रव्य आहे ते झिंक म्हणजे जस्त। जी ऊस पिकामध्ये अनेक प्रकारची जी एन्झाईम्स आहेत त्यांना ॲक्टिवेट करण्यासाठी झिंकची आवश्यकता असते। ऊसामध्ये पानांची निर्मिती करणे, कांड्यांची लांबी वाढवणे, मुळाची वाढ करणे, यासाठी इंडॉल ॲसिटिक ॲसिड म्हणजेच IAA हे ऑक्झिन तयार होणे आवश्यक असते आणि ही क्रिया जी आहे ती झिंकशिवाय घडू शकत नाही। झिंकची कमतरता असेल तर ऊसाच्या पेरांची लांबी कमी होते। ऊसाच्या पानामध्ये सर्वसाधारणपणे 20 ते 100 ppm झिंक असणे आवश्यक आहे। याच्यामुळं काय होतं तर प्रकाश संश्लेषणामध्ये प्रोटीन्स तयार होणे, ऑक्झिन्स योग्य प्रमाणात तयार होणे। झिंकच्या कमतरतेमुळे कांडी तर लहान होतातच, पण पानाची रुंदी व आकार लहान होतो, फुटवे अशक्त व खुजे होतात। ऊसाची कोवळी पाने बाहेर येण्यापूर्वीच पिरगळल्यासारखी होतात। पानांच्या कडा व मध्यरेषेच्या दरम्यान फिकट पिवळेपणा येतो। झिंकची कमतरता अधिक तीव्र झाली तर पिवळेपणा पानाच्या टोकापर्यंत पोचतो। काही वेळेला पाने पांढुरकी किंवा फिक्कट तपकिरी होतात। पानाच्या देठापाशी पिवळेपणाचा प्रारंभ होतो। झिंकच्या कमतरतेमुळे रसाची गुणवत्तासुद्धा ढासळते। एकंदरीत झिंकच्या अभावामुळे पीक निस्तेज व कमकुवत होते। पाने लहान, जाड, अरुंद होतात। कोवळी पाने मुरडल्यासारखी होतात, त्यावर जळके डाग दिसतात। जुन्या पानावर पानाच्या शिरामध्ये पिवळेपणा येतो आणि परिणामी उत्पादन कमी येतं। अशी ही झिंकच्या कमतरतेची लक्षणं आहेत। कोणत्या पिकामध्ये झिंकची कमतरता येते तर ज्या जमिनीचा pH 9.1 पेक्षा जास्त असेल तर झिंक हे अविद्राव्य रूप तयार होतं। ज्या चुनखडीच्या जमिनी आहेत त्यामध्ये कॅल्शियम नायट्रेट आणि कॅल्शियम कार्बोनेट किंवा मॅग्नेशियम कार्बोनेटला झिंक चिटकून राहते व ते पिकाला मिळत नाही। ज्या खूप हलक्या भरड जमिनी आहेत त्यामध्ये खूप पावसामुळे हलक्या जमिनीत झिंकचा निचरा होऊन जातो। काही जमिनीचे मूळ खडकच झिंक विरहित असतात, अशा ठिकाणी झिंकची कमतरता होते। दलदलीच्या जमिनीतसुद्धा झिंक कमी राहतो। जांभ्या तांबड्या रंगाच्या ज्या जमिनी आहेत त्यामध्ये सुद्धा झिंकची कमतरता असते। हलक्या जमिनीत खूप जास्त प्रमाणात झिंकची कमतरता येते। सातत्याने खूप वर्ष जर फॉस्फरिकयुक्त खताची मोठी मात्रा दिली तरीसुद्धा झिंकची कमतरता निर्माण होते। सोडियम नायट्रेटची जास्त मात्रा खत म्हणून देणे यामुळे सुद्धा झिंकची कमतरता निर्माण होते। फेरस आणि मॅंगनीज आणि कॉपर हे झिंकबरोबर स्पर्धा करतात, त्यामुळे झिंकचे शोषण कमी होते व कमतरता जाणवते।
फेरस किंवा ॲल्युमिनियमचे प्रमाण कमी झाले असलेल्या जमिनीत फॉस्फरसची वाढीव मात्रा दिली तर ऊसाच्या मुळाची वाढ चांगली होते व झिंकचे शोषण वाढते. ढगाळ हवा, कमी तापमान अशा अवस्थेत झिंकचे शोषण कमी होते. थंडीच्या दिवसामध्ये जमिनीचे तापमान कमी होते व झिंकचे शोषण कमी होते. अशा वेळी झिंक फवारणे गरजेचे पडते. झिंक हे प्रामुख्यानं झिंक सल्फेट या खताच्या स्वरूपात देणे योग्य असते. यामध्ये 11 ते 23% झिंक असते. या व्यतिरिक्त 11% सल्फरसुद्धा असतो. जमिनीत देणे अथवा फवारणी करून देण्यासाठी सुद्धा हे उपयुक्त आहे. बऱ्याच शेतात पुराचे पाणी येऊन जाते. असा पूर येऊन गेल्यानंतर झिंक सल्फेटची एकरी 10 किलो मात्रा ऊसाच्या मुळाजवळ द्यावी. त्यामुळे त्याचा परिणाम चांगला होतो. झिंक सल्फेट हे DAP किंवा सिंगल सुपर फॉस्फेटमध्ये मिसळून पिकाला दिले तर झिंक अमोनियम फॉस्फेट आणि किंवा झिंक फॉस्फेट हे अविद्राव्य संयुग तयार होते आणि चिलेटेड झिंक वापरला तर हा प्रकार टळतो. म्हणून ऊसासाठी एकरी 8 ते 10 किलो झिंक सल्फेट 2 मात्रेमध्ये विभागून द्यावा. आता याच्यामध्ये जे मी सांगितलं त्याचा सारांश असा आहे की ऊसाची पाने कमतरतेमुळे पानं लहान राहतात, अरुंद व निमुळती होतात, शेंड्याची वाढ खुंटते, पाने ठिकठिकाणी जळल्यासारखी दिसतात, पानात हरितद्रव्याचा अभाव दिसतो, शिरा हिरव्याच दिसतात, करपलेले ठिपके, तांबडे डाग सर्व पानावर विखुरलेल्या स्वरूपात दिसतात. ऊसामध्ये कांड्याचा आकार लहान होतो व ऊसाला परिपक्वता उशिरा येते. आता याच्यानंतर जे दुसरं सूक्ष्म अन्नद्रव्य आहे ते म्हणजे फेरस किंवा त्याला लोह आपण म्हणतो. हे जे लोह किंवा फेरस हे आहे क्लोरोफिल तयार होण्यासाठी क्रियेसाठी ऊसामध्ये अत्यावश्यक असतं. नायट्रोजनचे ऊसाच्या शरीरात योग्य रूपांतर करण्यासाठी सुद्धा फेरसची आवश्यकता असते. ही जी फेरसची कमतरता आहे किंवा लोहाची कमतरता आहे, ऊसाच्या किंवा कोणत्याही वनस्पतीच्या शरीरात लोहाचे वहन सहसा होत नाही. आता बाकीचे ज्या वेळेला आपण दुय्यम अन्नद्रव्य वगैरे बघितलं त्यावेळी कसं होत होतं की तिथं अन्नद्रव्याची कमतरता झाली की जून पानातलं जे अन्न आहे ते कोवळ्या पानाकडे वाढीसाठी पाठवलं जातं होतं. परंतु या लोहामध्ये तसं होत नाही. जेव्हा लोहाची कमतरता येते तेव्हा जुन्या पानाकडून नव्या पानाकडे लोह जात नाही. त्यामुळे लोहाच्या कमतरतेची लक्षणं ही नव्या पानावर दिसतात. पानाच्या शिरामधला भाग पिवळा होतो आणि इंटरव्हेनल क्लोरोसिस पानाच्या देठापासून असा पिवळापणा सुरू होतो. पुढे तो पूर्ण पानावर पसरतो. शिरा मात्र गर्द हिरव्या दिसतात. तीव्र कमतरता असेल तर पूर्ण पान शिरासह पिवळे किंचित पांढुरके होते. पाने पातळ लहान होतात. पुढे पुढे पिवळ्या भागात तपकिरी चट्टे दिसू लागतात. आता जे फेरस आहे फेरसमध्ये या स्वरूपामध्ये लोहाचं जे शोषण आहे ते चांगल्या पद्धतीनं होतं आणि आपण ज्यावेळी देतो फेरस सल्फेट त्यावेळेला FeEDTA त्यामध्ये 12% फेरस असतो. FeHeDTA त्यामध्ये 5 ते 9% फेरस असतो आणि FeDTPA यामध्ये 10% फेरस असतो. हे चिलेटेड लोहाचे प्रकार आहेत. या स्वरूपात शोषण चांगलं होतं आणि फवारणीसाठी सुद्धा फेरस हा उपयुक्त पडतो. जर पोटॅशियमची मात्रा जरुरीपेक्षा कमी असेल तर लोहाची कमतरता निर्माण होते. अति आम्ल जमिनीत म्हणजे ज्या जमिनीचा pH 5पेक्षा कमी आहे, निचरा चांगला होत नसेल तर फेरस साठून राहतो व त्याचा विषारी परिणाम दिसतो. निचरा चांगला झाला तर ही समस्या येत नाही. सल्फरयुक्त खतामुळे pH कमी होतो व लोह उपलब्ध होतो. ऊसासाठी एकरी 8 ते 10 किलो फेरस सल्फेटची शिफारस आहे. बाळभरणीच्या वेळी निम्मे व मोठ्या भरणीच्या वेळी निम्मे अशी मात्रा द्यावी. फवारणीसाठी 0.1 ते 0.5% चिलेटेड फेरस किंवा 0.2 ते 2% फेरस सल्फेट वापरावे. या फवारण्या वरचेवर करणे चांगले. आता याच्यानंतरचा जे सूक्ष्म अन्नद्रव्य आहे ते मँगेनीज आहे. ऊसाच्या परिपोषणामध्ये मँगेनीजला एक
विशेष असं महत्त्व आहे. ऊर्जा निर्मितीची क्रिया आणि नायट्रोजनचे चयन करण्यासाठी जी विकरे लागतात त्यामध्ये मॅंगॅनीजचे कार्य हे अनिवार्य आहे. मॅंगॅनीजशिवाय प्रकाश संश्लेषण होऊ शकत नाही. प्रथिने तयार होणे, साखर तयार होणे, क्लोरोफिलची निर्मिती होणे यासाठी मॅंगॅनीजची गरज असते. ऊसामध्ये IAA या वृद्धिकारी द्रव्याची पातळी नियमन करण्यासाठी सुद्धा मॅंगॅनीजची गरज असते. मॅंगॅनीजमुळे नायट्रोजन, फॉस्फरस व पोटॅशियमचे शोषण चांगले होते. आता याची जी कमतरता आहे, मॅंगॅनीजची कमतरता आल्यानंतर आरंभी नवीन पानाच्या शिरा हिरव्या राहून मधला भाग आहे हा पिवळा पडू लागतो, म्हणजे इंटरव्हेनल क्लोरोसिस या ठिकाणी घडतं. पानाच्या मध्यभागापासून टोकाकडे असे क्लोरोसिस दिसतात. तीव्र कमतरता आढळल्यास पिवळ्या भागात तपकिरी डाग दिसून ते करपल्यासारखे दिसतात. ऊसामध्ये मॅंगॅनीज आणि लोह यांच्या परस्पर क्रियेला फार महत्त्व आहे. सर्वसाधारणपणे लोह व मॅंगॅनीजचे प्रमाण हे 15:1 असे असले तर लोहाची कमतरता येत नाही, पण ते 1:1 असे झाले तर लोहाची कमतरता येते व मॅंगॅनीज घातक बनतो. म्हणून फेरस सल्फेट आणि मॅंगॅनीज सल्फेट ही खते देताना हे प्रमाण लक्षात ठेवले पाहिजे. म्हणजे 15 किलो फेरस सल्फेट दिला तर 1 किलो मॅंगॅनीज सल्फेट देणं गरजेचं आहे. सेंद्रिय खतं, हिरवळीची खते यामुळे सुद्धा मॅंगॅनीजची उपलब्धता वाढते. घट्ट जमिनी, पाणथळ भाग, पिकाच्या मुळाजवळचा भाग येथे कार्बन डायऑक्साईड साठून राहतो, ॲसिडिक परिस्थिती होते व मॅंगॅनीज वाढते. जमिनीचे तापमान वाढले तर शोषण मॅंगॅनीजचं वाढतं. अमोनियम व नायट्रेट फर्टिलायझरमुळे मॅंगॅनीजचे शोषण वाढते. पोटॅशियम क्लोराईड मॅंगॅनीज इतका वाढतो की तो हानिकारक होण्याची शक्यता असते. मॅंगॅनीजचं कुठलं खत वापरावं तर प्रति एकरी माती परीक्षणावर आधारित सर्वसाधारणपणे 5 किलो मॅंगॅनीज सल्फेट द्यावे. फवारणीद्वारे द्यायचे असल्यास 0.6% मॅंगॅनीज व 0.3% लाईम सोल्युशन त्या ठिकाणी वापरावं. यानंतरचा जो सूक्ष्म अन्नद्रव्याचा घटक आहे तो कॉपर म्हणजे तांबे. तांबे हे सेंद्रिय घटकाबरोबरच राहते. वनस्पतीच्या शरीरात ऊर्जा वहनाची एक साखळी असते, त्यात प्लास्टोसायनिन नावाचा एक घटक असतो. या घटकामध्ये कॉपर हा प्रमुख भाग असतो. या घटकाशिवाय सूर्यशक्ती बांधून ठेवण्याचे काम होत नाही. याशिवाय ऊसामध्ये लिग्निन तयार करण्यासाठी पॉलिफेनॉल ऑक्सिडेज नावाचे एक एन्झाईम असते, त्यासाठी सुद्धा कॉपर आवश्यक असते. या एन्झाईममुळे पानात तयार झालेली साखर ऊसाच्या पेरामध्ये वाहून नेण्याचे महत्त्वाचे कार्य घडत असते आणि या कॉपरच्या कमतरतेमुळे ऊसाची वाढ खुंटते, कांड्या बारीक होतात, पाने फिक्कट पिवळे होतात. लक्षणे शेंड्याकडून बाहेर पडत असलेल्या पानावर आढळतात. अशा पानाचा गुच्छ पूर्णपणे न उलगडता तसाच गळ्यात अडकल्यासारखा राहतो, एका बाजूला कलतो. खूप तीव्र कमतरता असेल तर पानाची टोके करपल्यासारखी होतात, वाळतात, मरून जातात, पण पानाकडील देठाकडील भाग हिरवाच राहतो. पिरगळलेले टोक लोंबत राहते. कॅल्शियमच्या अभावाने होणाऱ्या लक्षणाची याची एकसारखीच आहेत, कॅल्शियमची आणि याची लक्षणं आहेत ती. आता कॉपर उपलब्धतेवर प्रभावी असणारे घटक कुठले आहेत प्रभाव करणारे, तर हलक्या मुरमाड जमिनीत कॉपर कमी प्रमाणात उपलब्ध होतो. pH वाढेल तसतशी उपलब्धता कमी होत जाते. फॉस्फेट, नायट्रोजन, झिंक यांचे प्रमाण वाढले तर कॉपर हा कमी प्रमाणात शोषण केला जातो. चुनखडीयुक्त जमिनी, अल्कली जमिनी, अतिपर्जन्यमान क्षेत्रातील हलक्या जमिनी, खूप सेंद्रिय घटक असलेल्या मळे जमिनी, झीज असलेल्या जमिनीत कॉपरचा अभाव दिसतो. आता ही कमतरता भरून कशी काढायची, कोणती खतं द्यायची, तर कॉपर सल्फेट हे देता येतं. यामध्ये 24% कॉपर व 12% सल्फर असतो. चिलेटेड कॉपरसुद्धा फवारणीसाठी आपण वापरतो. कॉपर नायट्रेटसुद्धा वापरतो तो. यातील कॉपर सल्फेट हा सर्वोत्तम आहे. एकरी 4 ते 6 किलो मात्रा योग्य आहे. पानावर फवारणीसाठी 0.1 ते 1% मात्रा घ्यावी. चिलेटेड कॉपर हा फवारणीसाठी कधीही चांगला असतो. याच्यानंतरचा पुढचं जे सूक्ष्म अन्नद्रव्य आहे
ते बोरॉन आहे. ऊसामध्ये बोरॉनचे सर्वात महत्त्वाचे कार्य म्हणजे पानामध्ये तयार झालेली जी साखर आहे ते खोडाकडे वाढ होत असलेल्या शेंड्याकडे मुळाकडे वाहून नेण्याचं काम हा बोरॉन करत असतो. बोरॉन आणि साखरेचे एक संयुग तयार होऊन पेशीपटलातून ते ज्या भागात साखरेची गरज आहे ते वाहून नेली जाते. ही जी साखर आहे पेशीचे विभाजन होऊन वाढ होण्यासाठी ऊर्जा जी लागते ती पिकाला देण्याचे काम करते. बोरॉनची कमतरता असेल तर पेशींचे विभाजन होण्यासाठी ऊर्जा मिळत नाही. पर्यायाने कोळे कोंब अंकुर निस्तेज होतात. पानावर लांबट पांढुरके डाग पडतात. तीव्र कमतरतेने कोवळी पानं मरून जातात. बोरॉनमुळे ऊस लवकर परिपक्व होतो. साखरेची रिकव्हरी चांगली वाढते बोरॉन जर योग्य प्रमाणात असेल तर. बोरॉनची कमतरता असेल तर वाढ खुंटते. ऊसाची पेरी जी आहे ती लहान पडतात. जून पाने आखूड गडद हिरवी व ताट राहतात. सहज फाटतात. तुकडे पडतात. कोवळा शेंडा मरून जातो. पानाची शीर मात्र गडद हिरवी राहते. आता चांगला निचरा झालेल्या ज्या जमिनी आहेत, चांगला निचरा असलेल्या हलक्या जमिनीत बोरॉन हे निचरा होऊन जातं आणि त्यामुळे कमी प्रमाणात राहतं. चिकन मातीच्या जमिनीतसुद्धा बोरॉन मातीच्या कणावर घट्ट राहतं. जमिनीत असलेल्या सेंद्रिय घटकापासून बोरॉन उद्भवते. सेंद्रिय घटकाचे प्रमाण खूप जास्त असेल तर त्यातून उद्भवणारा बोरॉन हा घातक पातळी होईल इतका असू शकतो. ज्या ॲसिडिक जमिनी आहेत म्हणजे कमी पीएचच्या त्यामध्ये जास्त प्रमाणात बोरॉन असतो. जमिनीचा सामू 6-5च्या वर गेला तर बोरॉन मिळण्याचे प्रमाण हे फार कमी होत असते. आता बोरॉनयुक्त खतं कुठले आहेत तर बोरॅक्स म्हणून आहे. ते पाण्यात विरघळणारे असते. यामध्ये 10 ते 10.5% बोरॉन असतो. बोरॉन हा जमिनीतून देता येतो किंवा फवारणीसाठी सुद्धा वापरता येतो. याला टेट्राबोरॅट म्हणतात. सोल्युबोर हे सोल्युबोरसुद्धा हे सोडियम टेट्राबोरॅट आणि पेंटॅबोरॅट यांचे मिश्रण असते. पाण्यात जलद विरघळते. जमिनीत किंवा फवारणीतून देण्यासाठी चांगले असते. यामध्ये 19% बोरॉन असतो. बोरिक ॲसिड आहे हे स्फटिकासारखं असतं. कोमट पाण्यात विरघळणारे असते. लिक्विड फर्टिलायझर किंवा ज्यांना स्लरीमधून द्यायचं आहे त्यांच्यासाठी हे बोरिक ॲसिड चांगलं असतं. आणि बोरोनेटेड सुपरफॉस्फेट यामध्ये 0.18% बोरॉन असतं. या पद्धतीनं आपण बोरॉनची कमतरता भरून काढू शकतो. आणि जो शेवटचा हे आहे तो घटक म्हणजे या सूक्ष्म अन्नद्रव्यातला हा मॉलिब्डेनम. हवेतलं जे नायट्रोजनचं जमिनीमध्ये स्थिर करण्याचं कार्य आहे ते नायट्रेट स्वरूपातील नायट्रोजनचं ॲसिम्युलेशन किंवा चयन ही कामे मॉलिब्डेनमच्या सहभागाशिवाय होत नाहीत. फॉस्फरसच्या चयनासाठी सुद्धा मॉलिब्डेनम आवश्यक असतो. नायट्रेट रिडक्टेज या एन्झाईमचा मॉलिब्डेनम हा अविभाज्य भाग असतो. मॉलिब्डेनमच्या कमतरतेमुळं जी खालची पानं आहेत ती पिवळी पडून सुरकुततात. शिरा मात्र हिरव्या राहतात. पानांच्या कडा करपतात व दोन्ही बाजूने असे वळकटे होते. ऊसामध्ये पानावर पिवळ्या रेषा होतात. नंतर त्या लालसर होऊन करपल्यासारख्या होतात. जमिनीत फॉस्फरसची मात्रा वाढवल्यास मॉलिब्डेनम जास्त उपलब्ध होते. शेतामध्ये मॉलिब्डेनम नसेल तर नायट्रेट खताची कितीही मात्रा दिली तरी पिकाला नत्राचा उपयोग होऊ शकत नाही. त्याची कमतरता निर्माण होते. त्यानंतर कुठली खतं देणं मॉलिब्डेनमची कमतरता भरून काढण्यासाठी योग्य आहे तर सर्वसाधारणपणे सोडियम मॉलिब्डेनम अमोनियम मॉलिब्डेट या खतामधून देण्याची शिफारस आहे. अमोनियम मॉलिब्डेट आणि सोडियम मॉलिब्डेट ही 2 खतं आपण मॉलिब्डेनमच्या कमतरतेसाठी देऊ शकतो. अमोनियम मॉलिब्डेट आहे त्यामध्ये तो पांढऱ्या रंगाचा असतो. पाण्यामध्ये विद्राव्य अशा या खतामध्ये 52 ते 54% मॉलिब्डेनम असते. NPK खते देणाऱ्या खतासोबत देता येते किंवा फवारणीतून सुद्धा देता येते. आणि हे जे सोडियम मॉलिब्डेट आहे हे जलविद्राव्य अशा या खतात 39% मॉलिब्डेनम असते. इतर खतासोबत जमिनीतून किंवा फवारणीद्वारे देता येते. मॉलिब्डेनम हे बाकी सर्व सूक्ष्म अन्नद्रव्याच्या तुलनेत अतिशय कमी प्रमाणात द्यावे लागते.
म्हणून त्याला अल्ट्रा मायक्रो न्यूट्रिएंट किंवा नॅनो न्यूट्रिएंट म्हणतात. सर्वसाधारणपणे एकरी 250 ते 400 ग्रॅम ह्याची मात्रा पुरते. फवारणीसाठी 0.05 ते 0.03% एवढीच मात्रा योग्य असते. मॉलिब्डेनम जर जास्त प्रमाणात दिला तर पिकावर मोठा वाईट परिणाम होत नाही, पण पिकाचा चारा गुरांनी खाल्ल्यास त्यांना मॉलिब्डेनॉसिस नावाचा रोग होतो. जनावरेसुद्धा खुजी राहतात, त्यांची हाडं ठिसूळ होतात. चाऱ्यामध्ये सुद्धा 5 ppm पेक्षा याचं प्रमाण जास्त झालं तर हे घडतं. म्हणून मॉलिब्डेनम देत असताना त्याची योग्य मात्रा देणं हे गरजेचं असतं. आणि आता जे नवीन आपण एक जे सूक्ष्म अन्नद्रव्य म्हणून वापरतो ते म्हणजे सिलिकॉन. आता बऱ्याच ठिकाणी सिलिकॉन वापरण्याचं एक सगळीकडं हे झालेलं आहे, ट्रेंड आलेला आहे. तर सिलिकॉनचं जे कार्य आहे ते काय आहे, तर प्रकाश संश्लेषण हे सिलिकॉनमुळे चांगलं होतं. रोग व किडींची प्रतिकारशक्ती वाढते, स्फुरदाची उपलब्धता वाढते. शोषण केलेले मोनोसिलिसिक आम्ल पिकाच्या पेशीद्रव्यात सिलिका जेल स्वरूपात साठवले जाते, त्यामुळे पेशी कवच कठीण बनते. पानातून पाण्याचे उत्सर्जन कमी होऊन आवर्षण परिस्थितीमध्ये पानामध्ये पाणी टिकून राहते. कमतरतेची जी लक्षणं आहेत त्यामध्ये फुटव्यांची संख्या कमी होते. सिलिकॉन जर कमतरता असेल तर फुटवा कमी येतो. पानावर पांढरे गोलाकार ठिपके तयार होतात. या पद्धतीनं जर पिकावर अन्नद्रव्याची कमतरता लक्षणं आढळून आली तर या शिफारशीप्रमाणे अन्नद्रव्याची कमतरता आपण भरून काढू शकतो. आणि हे अगदी कमी प्रमाणात पिकाला लागतं. म्हणून आपण अगदीच जास्त न देता ज्या पद्धतीनं शिफारस केलेली आहे त्या पद्धतीनं अगदी अल्प स्वरूपात ही जी सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त खतं आहेत ही देणं गरजेचं आहे. आता सिलिकॉनच्या बाबतीत जर म्हटलं तर जर आपण 1 ते 1.5 टन एकरी जर राख घातलेली असेल आणि वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचं सिलिकेट हे जीवाणू संवर्धन जे खत आहे ते ड्रिपद्वारे सोडलं तर सिलिकॉनची कमतरता भरून निघू शकते. त्याच पद्धतीनं जर सल्फरची कमतरता असतील तर SOM सल्फर ऑक्सिडायझिंग हे जे जीवाणू आहेत ते सोडले तर सल्फरची कमतरता भरून निघू शकते. झिंक आणि आयर्नची सुद्धा कमतरता असेल तर तीसुद्धा आपण झिंक आणि आयर्नची जीवाणू जे आहेत वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे ते सोडले तर त्या ठिकाणीसुद्धा कमतरता भरून निघू शकते. जमिनीत उपलब्ध असलेलं जे घटक आहेत ते पिकाला उपलब्ध होऊ शकतात. अशा पद्धतीनं जी कमतरता आहे ते आपण भरून काढू शकतो. जमिनीमध्ये असलेला जे सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त घटक आहेत ते पिकाला उपलब्ध होण्यासाठी या जीवाणू खतांचा वापर हा अतिशय उपयुक्त असतो. एकरी 1 लिटर ह्या प्रमाणात हे जीवाणू जर आपण सोडले तर त्याचा परिणाम अतिशय चांगला होतो आणि त्याची किंमत पण फार कमी आहे. म्हणजे 350 रुपयेपर्यंत सिलिकेटचे जीवाणू आहेत, झिंक आयर्नचे जीवाणू आहेत, गंधकचे जीवाणू आहेत. ह्या पद्धतीनं आपण ही जीवाणू सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता भरून काढण्यासाठी सुद्धा आपल्या पिकाला देऊ शकतो. या पद्धतीनं आपण आपल्या ऊस पिकाचं निरीक्षण करावं आणि अशा पद्धतीची जर कमतरता दिसून आली तर त्या पद्धतीनं जी शिफारस केलेली मात्रा आहे त्या पद्धतीनं सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता भरून काढणारे ज्या गोष्टी आहेत खतं आहेत ती द्यावीत. मग ते ठिबकमधून द्या किंवा फवारणीद्वारे द्या. फक्त ती देत असताना जादा प्रमाणात होऊ नयेत, नाही तर त्याचा वाईट परिणाम आपल्या पिकावर होत असतो, याची काळजी घ्यावी. आज आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल आपणा सर्वांना धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.